श्री अनिल शंकरराव मांगुळकर, अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आमच्या इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 23-24मध्ये विमा कंपनीने अत्यंत अनियमितता केली आहे. त्यांना जिल्हाधिकारी, आयुक्त साहेब, कृषी प्रधान सचिव यांनी आदेश देऊनसुद्धा आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे पीक विमा दिला नाही. त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल केले. त्यांच्यावर पोलीस कारवाई अद्याप झाली नाही. त्यांना 300 कोटीचे पीक विमा दिले म्हणून सांगितलं आहे, पण अद्यापपर्यंत त्यांची यादीसुद्धा कृषी विभागाला उपलब्ध करून दिली नाही. ते देण्याचे निर्देश देण्यात यावे. त्याच अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये 302 कोटी रुपयांची अमृत योजना पाणीपुरवठ्याला मंजुरी दिली. ही योजना 3 वर्षात पूर्ण होणार होती, पण अद्याप 9 वर्ष झाली पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. या धरणाला 8 रोज नियमित पाणीपुरवठा होणार म्हणून सांगितलं, पण 8 ते 15 दिवस पाणीपुरवठा होत नाही. या कामामध्ये अत्यंत अनियमितता झाली असून या कॉन्ट्रॅक्टरावर कारवाई करावी आणि त्यांना काळ्या यादीत टाकावे. यांना अनुसरून यवतमाळ शहरामध्ये जुगार, मटका, गांजा, अफीम, तस्करी, भूमाफिया यासारखे प्रकार चालू असून 1 मिनिट अर्धा सेकंद यातून दिवसाढवळ्या निष्पाप लोकांचे बळी जात आहे. आणि अवैध धंदे वसुलीसाठी या विभागामध्ये एक राळेगावमध्ये कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी जे अविनाश ढोणे हा वसुलीसाठी यवतमाळमध्ये दाखल झाला असून त्याला त्वरित निलंबित करावे. अशा प्रकारचे कारवाईचे निर्देश आपण द्यावे ही आपणास विनंती करतो. धन्यवाद.